राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या आणि संपूर्ण मेळाव्याच्या चर्चा सुरू असतानाच याचवेळी शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी गौप्यस्फोट केला आणि त्यांनी सांगितलं की उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना मारण्याचा कट जो आहे तो रचल्याचा आहे। या संपूर्ण संदर्भाने बोलण्यासाठी आपल्यासोबत शिवसेनेचे नेते सचिन अहिर आहेत। रामदास कदमांनी म्हटले की राज ठाकरेंना मारण्याचा कट जो आहे तो उद्धव ठाकरेंनी यावेळी रचला होता। रामदास भाई खूप सिनियर आहेत, मी त्यांच्याबद्दल वैयक्तिक टीका आरोप करणं हे उचित नाही, परंतु त्यांना हे आताच का आठवलं हे समजत नाही। हा झाला एक भाग। एवढे ज्येष्ठ आहेत, कदाचित त्यांना ते स्मरण राहिला नसावा, पण माझं तर म्हणणं आहे सरकारला आहे की एका राजकीय आणि विशेषतः महत्त्वाच्या पदाशी आणि ज्यांचं तुमच्या गेले अनेक वर्षापासून एक चांगले संबंध होते, मग ही गोष्ट ती आज ह्यांनी बाहेर काढलेली आहे। त्यांच्या विरुद्ध एक कट रचला गेलेला आहे आणि जर रामदास भाई त्या गाडीमध्ये होते, त्यांनी हे संभाषण ऐकलं, म्हणजे तेही सूत्रधार आहे, तर या बाबतीतली सखोल चौकशीच व्हायला पाहिजे आणि त्यांच्याकडनं ती चौकशीची सुरुवात व्हायला पाहिजे। कसं आहे, काहीतरी सनसनाटी तयार करायचं, काहीतरी बोलायचं आणि या गोष्टी करायची। आणि तुम्ही त्यावेळी त्या पक्षातले ज्येष्ठ होता, त्यांच्याच मंत्रिमंडळामध्ये तुम्ही मंत्री देखील राहिलेला, तुमचे सुपुत्र देखील आमदार राहिलेले आहेत, आता तर ते राज्याचे गृहमंत्री आहेत त्यांचे सुपुत्र। तर या सर्व गोष्टी इकडे सांगण्यापेक्षा ते घरात पण सांगितलं असतं, त्याची चौकशी झाली असती। आजच सांगून सनसनाटी तयार करून घेऊन हे जे दोन जण एकत्रित येत आहेत, बघा काल एका ज्येष्ठ मंत्र्यांनी केंद्रीय मंत्र्यांनी सांगितलं, हे सांगतायत, अजून एक दोन सांगतायत। मला असं वाटते बोलणारे जरी देखील चेहरे हे असतील, पण स्क्रिप्ट लिहिणारे चेहरे वेगळे असावे आणि म्हणून कदाचित त्यांचा तो केवळवाणी प्रयत्न असावा। निश्चित रामदास कदमांचा हा केवळवाणी प्रयत्न असल्याचं सचिन अहिर यांनी प्रत्युत्तर जे त्यांनी दिलं। कॅमेरामॅन रोशनसह विवेक गावंडे, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।